पावसाच्या सतत धारेमुळे गोदावरी नदीच्या पाण्याच्या पातळीमध्ये कमालीची वाढ झाली असून रामकुंड परिसरामध्ये पूरदर्शक परिस्थिती निर्माण झाली आहे। नाशिकमधील पाऊस आणि महत्त्वाच्या धरणातील पाण्याचा साठा, गोदावरी नदीतील पाण्याचा विसर्ग सविस्तर जाणून घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून। नाशिक शहर आणि संपूर्ण जिल्ह्यात रात्रभर सुरू असलेल्या धुव्वाधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे। पावसाच्या सतत धारेमुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये कमालीची वाढ झाली असून रामकुंड परिसरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे। गोदावरी घाटातील दुतोंड्या मारुतीच्या कमरेपर्यंत पुराचे पाणी पोहोचले असून परिसरातील अनेक लहान मोठी मंदिरे पाण्याखाली गेली आहेत। खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने गोदा घाटातील परिसरातील टपऱ्या आणि दुकाने सुरक्षित स्थळी हटवण्याच्या सूचना देखील दिल्या आहेत। नाशिक शहरासह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने जिल्ह्यातील प्रमुख धरणामधील पाण्यासाठ्यात देखील झपाट्याने वाढ झाली आहे। गंगापूर धरणातून 3165 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू असून पाऊस वाढल्यास टप्प्याटप्प्याने तो आणखी वाढवण्यात येणार आहे। इतर धरणामधून देखील मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात येत आहे। दारणा धरण 2648 क्युसेक्स तर पालखेड धरण 10332 क्युसेक्स, नांदूर मधमेश्वर धरण जायकवाडीच्या दिशेने 13400 क्युसेक्स, याशिवाय कडवा, भावली आणि पुणेगाव धरणामधूनही विसर्ग सुरू आहे। गोदावरी आणि दारणा नदीकाठच्या नागरिकांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। ही सर्व आकडेवारी आणि अपडेट गुरुवारी सकाळी प्राप्त झालेली आहे।